मी आपली 15 मिनिटं घेणार आहे. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की मला फार मोकळं वाटतंय. का वाटतंय याचं कारण आहे आपल्याला सांगितलं पाहिजे. तुमच्यातले जे बाहेर सार्वजनिक जीवनामध्ये आहेत त्यांना कळत असेल की आज त्यांनाही मोकळं का वाटतंय. एक तर असं आहे की आपलं सगळं जीवनच आता एकारल्यासारखं झालेलं आहे. आमच्या सगळ्या जीवनाचा ताबाच मुळे राजकारणाने घेतलेला आहे की जणू ह्याच्याशिवाय दुसरं काय जीवनच नाही. जीवनामध्ये कला नाही, जीवनामध्ये खेळ नाही, जीवनामध्ये साहित्य नाही. आणि असलं तर ते आम्ही म्हणू तसंच असलं पाहिजे. तर या सगळ्यातून मुक्त असलेल्या या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आलं म्हणजे मला पॅरोलवर आलेल्या कैद्यासारखं वाटतं की आपण हा सुटलेलो. मित्र, आता हे एवढी मोठमोठी माणसं इथं आहेत म्हणून काही गोष्टी काही गैरसमज महाराष्ट्रात आहे त्याबद्दल सांगितलं पाहिजे. आमच्यासारखे जे थोडासा सध्याच्या काळाप्रमाणे संस्कृत मधला शब्द वापरायचा असेल तर शब्द ब्रह्माचे उपासक वगैरे म्हणा, मला म्हणू शकता तुम्ही. पण त्या सगळ्या लेखकांचा एक असा गैरसमज असतो आणि तो समीक्षकांनी लिहिलाय तो असा की सर्व कलांच्या मध्ये श्रेष्ठ कला ही साहित्य कला आहे. कशा करता त्यांचं जे लॉजिक आहे, त्यांचे जे तर्कशास्त्र आहे ते असं आहे की तुम्हाला कोणत्याही कलेचं जर वर्णन करायचं असेल तर साहित्यात म्हणजे शब्दामध्ये करावं लागतं, त्याच्याशिवाय ते करता येत नाही. मग ते सांगतात की गायन असेल, नर्तन असेल, एखादा चित्रपट असेल, हे तुम्ही कसा वाटला हे समीक्षण लिहिताय, कशात लिहिता? शब्दांच्या साह्याने लिहिता. म्हणून शब्द कला सगळ्यात श्रेष्ठ आहे. मित्र, मला असं वाटत नाही. जे सांगायचं आहे त्याचं माध्यम तो आशय निवडतो आणि मग त्यात तो व्यक्त होतो. आता आमचे गोवारीकर इथं आहेत, ते चित्रपटामध्ये एक स्टील मध्ये एखाद्या बाईचा चेहरा असा दाखवतात. एक 15-20 सेकंद ते आपल्याला ते चित्र दिसतं. मग त्या स्त्रीच्या मनातले असहायता असेल, विकलता असेल, तिच्या मनातली प्रेम असेल, दुःखाची भाती लकेर असलेलं पुढच्या जीवनाच्या विषयीची काळजी असेल, हे सगळं त्या एका स्टील मध्ये लेखक दाखवतो. आणि याचं किती वर्णन मी म्हटलं मी करतो तरी ते मला करता येणार नाही. तीच गोष्ट सुचेताताईंच्या नर्तनातली आहे. नृत्यकला ही खरं म्हणजे माणसाला उत्स्फूर्तपणे व्यक्त होणारी पहिली कला आहे. अगदी आदिवासींच्या काळातलं हे बघा, त्यांच्याकडे जाऊ. आता आदिवासींची आठवण आपल्याला फक्त ते मताच्या गणितासाठी होते. पण आदिवासी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तेलंगणमध्ये जेव्हा कम्युनिस्टांची चळवळ चालू होती तेव्हा तिथले आदिवासी हे स्वामी रामानंद तीर्थांच्याकडे आले. स्वामीजी म्हणजे हैदराबादचा लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढवला गेला ते. त्या स्वामीजींनी यांना काय त्याने सांगावं ते म्हणले आमची एक तक्रार. ते म्हणलं काय? नाही, आम्हाला शेकोटी पेटून त्याच्या भोवती नृत्य करायचंय, पण हे मिलिटरीचे अधिकारी आम्हाला परवानगी देत नाही. आदिवासींची परंपरा होती ती. बरं, मिलिटरीने एक असा आदेश काढला होता की कम्युनिस्ट इन्सर्जंट म्हणजे त्या ठिकाणी हल्ला करू शकतील, तर त्यामुळे तुम्ही अशा तऱ्हेनं शेकोटी पेटून नृत्य करायचं नाही. शेवटी स्वामीजी स्वतः त्या सैन्याधिकाऱ्याकडे गेले. त्याच्याकडून इथं काही होणार नाही, काळजी करू नका असं सांगितलं. आणि हा संन्यासी म्हातारा 60 वर्षाचा एका बाजेवरती बसलेला
आणि समोर आदिवासी इतक्या प्रफुल्लित आनंदाच्या चेहरे करून त्या शेकोटीच्या होती नृत्य करीत होते की आम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये असं नृत्य करता आलं नाही, ते आता करत आहे. आदिवासींनी जसं आपली एकता राखण्यासाठी आपलं काय म्हणणं हे सांगण्यासाठी, तसंच तर प्रत्येक कला ही त्याला कलावंताला जे सांगायचं आहे त्यासाठी जन्माला आलेले असते, ते दुसरं त्याचं काही प्रयोजन नाही. आज आपल्याला असं जाणवतं शिल्पकला आहे. आता कांबळेने केलेली मूर्ती तर मी कमी पाहिल्या, पण मी धारला गेलो. आता फडक्यांच्या सारख्याने केलेलं मूर्ती सगळ्या पाहिल्या आणि सगळा इतिहास समोर असा ज्यांची नावं आज घेतली जात नाही ती माणसं सुद्धा तिथं मला पाहायला मिळाली त्या मूर्तींच्या रूपात. हे सगळं हे वैभव जे आहे ते कलावंताने दिलेलं असतं. हे आपल्याला हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये आपल्याला ते पाहायला. आता सुनंदन लेले हे याने ज्या ज्या वेळेला खेळांची समालोचना केली किंवा लिहिली ती मला तर ऐकायची फार कमी संधी मिळाली. पण मी जेव्हा लिहिलेली ज्या हे ऐकत होतो त्या क्रिकेटच्या समालोचनाची मला आता डेकिरत्नाकर सारखी नावं आठवतात, पण दुसरे एक आठवतं, ते नाव तुम्हाला सहज ओळखू येईल. एक फार मोठे क्रिकेटच्या जगात ज्यांना स्थान होतं ते समालोचन करायचे आणि कसं समालोचन आहे तिकडे खेळ चाललेला हे एक किस्सा सांगायचे का असं झालं असं झालं आणि नंतर म्हणायचे इन द मीन टाइम इंडिया हॅज लॉस्ट यू. असला तर सगळे समालोचन आम्ही पाहिलेलं आहे. आमचे मित्र होते V.V. करमरकर, त्या करमरकरांनी लिहिलेलं मला आठवतं की क्रिकेट टेलिव्हिजन या सगळ्या गोष्टींनी चांगलं केलं, खेळ लोकांना समजावून सांगितलं कारण समजलं पाहिजे ना. पण त्याबरोबर ते कसं झालं की आपल्याकडे बैठे खेळाडू जास्त जन्माला आले, ग्राउंडवरचे खेळाडू कमी झाले. आता यासाठी म्हणून आता त्या समालोचनाचा आधार पण माझ्यासारख्याला तर घ्यावाच लागतो. माझ्या गावात क्रिकेट काय नव्हतं आणि ते सगळे कलावंत एकत्र जमलेले मला पाहिले म्हणजे मला असं वाटतं की हे याला बांधणार असं काय एक स्वातंत्र्य आहे कलावंतांनी आपलं स्वातंत्र्य कसं जपलं पाहिजे. उद्या गोवारीकरांना कोणी सांगू लागले नाही इतिहासात हा असाच तुम्ही लिहिला पाहिजे, तुम्ही म्हणते चित्रपट देत नाही पण मी असं करा. कोणी सांगितलं की तुम्ही गणेश मंडळाच्या बरोबर चपळ लोकांना किंवा नको मी करणार नाही. मी हे का सांगताय की का केव्हाही काही येऊ आपल्याला कम्युनिस्ट राजवटीचं ओळख आहे. तिथे लेखकाचा मोठा सन्मान स्टॅलिनचा पुतळा उभार आणि त्याच्या हातात त्या लेखकाचं पुस्तक आठवत म्हणजे त्याचा मोठा सन्मान झाला असं मानण्याची पद्धत. पण हे सगळे कलावंत ते सांगतात की आम्ही आमची कला आमच्या हृदयातून जन्माला आहे. तिला ते काय सांगायचं ती ठरवते, दुसरा कोणी ठरवत नाही. आणि म्हणून त्याच्यात सच्चेपण जे आहे ते आपल्या मनाला आनंद देते. म्हणून मी इथं आलो ना बरं वाटतं आणि हे मोकळेपण सगळीकडे आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात असलं पाहिजे. तुम्ही थोडं बाहेर गेला की तुम्हाला सगळेच वेगळं वेगळं. आता ते काही ते अभिजात मराठी वगैरे काहीतरी करणार चांगली गोष्ट आहे. माझा विरोध त्याला काही नाही, पण मला वाटतं की आम्ही म्हणजे निदान आम्हाला उत्तम मराठी निदान संवेदनशील असतं, दुसऱ्याच्या व्यक्तीचा आधार दाखवणारा असं हे काम. कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं आणखी एक गोष्ट सांभाळली आणि ही मला त्या अभिमानाची गोष्ट वाटते. ती म्हणजे आम्हाला त्या महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी पैसे दिले
पण पैसे देताना कोण्याही सरकारचा कोणताही असा निर्बंध की तुम्ही याच्या असं करा असं त्याने आजपर्यंत केलेलं नाही. अवघड आहे सर करणं, पण तसा केलाय. हे याबद्दल म्हणजे आमच्या शिंगणेंच्या सारख्या अध्यक्षांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले पाहिजे. कुसुमाग्रजांचे 3 त्यांचे ते आग्रह होते, ते कसं करता येते. कविता लिहित होते. एक तर स्वातंत्र्य हा त्यांचा आग्रह होता. हे स्वातंत्र्य लेखकाचं तसंच वाचकाचंही स्वातंत्र्य होतं. तुम्ही काय वाचलं पाहिजे याचं स्वातंत्र्य काढून घेतलं होतं. हे मी आपल्याला समजावून सांगतो की आमच्या संस्थानामध्ये हैदराबादमध्ये उषःकाल कादंबरी यायला बंदी होती. म्हणजे हरिनारायण आपट्यांना का जर समजा बंदी केली असती की तुम्ही हे लिहू नका तर ती बंदी पुण्यामध्ये झाली असती. पण इथं औरंगाबादच्या वाचकांच्यावर बंदी होती की हे पुस्तक तुम्ही वाचायचं नाही, हा चित्रपट तुम्ही पाहायचा नाही. ही बंदी कोण घालतं की जे कधी सरकार फार कमी घालतं. पण ज्यांच्या मनात सहिष्णुता नाही आणि आपल्या मताचा आग्रह हा पुराव्याने धरता येत नाही आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत नाही, असे शक्ती आपल्या समाजात जर वाढल्या तर मग हे चित्रपट करू नका, हा नाटक करू नका, हे अमुक करू नका, तुम्ही इथे हे बोलू नका, अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टी होतात. या सगळ्याच्या विरुद्ध आपल्याकडच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या खाजगी संस्थांनी उभं राहिलं पाहिजे आणि कोणत्याही शासकीय या मदतीची अपेक्षा बिलकुल धरता कामा नये, तरच आपण हे स्वातंत्र्य टिकू. आपल्याला जे दुर्गाबाईंनी पूर्वी सांगितलेलं होतं ते आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या शास्त्र पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या विरुद्ध किती दिवसाच्या नंतर पाहण्याचा पुन्हा एक व्हायला त्याचा एक आनंद मिळाला. मी आणि माझी पत्नी समोर बसलेली आहे. खरंच हो, आता एका काळात मी सांगतो ती गोष्ट जवळजवळ काहीतरी 60 वर्षाच्या पूर्वीची आहे की राज्य सरकार नृत्याचे, तमाशाचे, नाटकाचे महोत्सव स्वतःच्या खर्चानं अशा गावात करत होते की त्या ठिकाणी थिएटर नाही. म्हणून मला उत्तम नर्तन करणाऱ्या त्यावेळेचे लोक जे पाहायला मिळाले ते सरकारी महोत्सव. आता मी सरकारी महोत्सव करा असं सांगत नाही तुम्हाला, परंतु पण हे पाहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे या लोकांना, कारण शेवटी माणसाचा सुसंस्कृतपणा कशात असतो. जेव्हा आता हे गेलं तू इथले फार चांगलं झालं की एका काळात आर्थिक स्थैर्य हे माणसाच्या मोठेपणाचं मोठं लक्षण होतं. मुलगीसुद्धा त्याला पक्की नोकरी आहे काय, घर आहे काय, आणि घर शक्यतो सासू सासरे नसलेले बरे असं म्हणत असेल. पण असं आता काही नाही, आता राहिलेलं नाही हे आहे. परंतु त्याबरोबरच आता असं आहे की आता बदललेल्या परिस्थितीमध्ये आता एक जी संस्कृती आहे त्याच्याकडे शहरातल्या लोकांचं फार कमी लक्ष चाललं आहे. आता ज्या वेळेला त्या पुण्यामध्ये गाण्याचे तुम्ही शिक्षण सुरू केलं त्या वेळेला त्या मला तुमच्या कोण होत्या पुन्हा ज्यांनी ते लहजा लिहिलेला आहे. हां, आता त्या लहजामध्ये त्याने एक आठवण सांगितली आहे की मुलगी हुशार आहे पण नाचते. आता नाचते या शब्दाला थोडासा अपमानास्पद टिंच आहे आणि तो टिंच गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही तुमच्यासारख्याने तो घालून टाकला. आता माझी मुलगी नृत्य करते, नाचते, हा अभिमानाचा विषय आपल्या ह्या बदलल्या पाहिजेत. पाहण्याचे दृष्टिकोन आपले बदलले पाहिजेत. माझा सुद्धा पुष्कळ ओरिएंटेशन होतं. आता एका काळी असं मानलं जात होतं की कलात्मकता जी आहे ती त्याच चित्रपटात आहेत की ते छोट्या चित्रपटगृहात दाखवले जातात, जे साधारणतः चालत नाहीत, जे ज्या चित्रपटाला फारसा प्रेक्षक लाभत नाही त्याच्यातच आहे. पण नंतर असं लक्षात आलं की असं नाही आहे.
जे व्यावसायिक दृष्टीनं काढलेले आहेत व्यावसायिक चित्रपट, त्यात सुद्धा गोवारीकरांच्या सारखा एखादा समर्थ असा दिग्दर्शक एक कलात्मकता कशा आहे की हे लोकांना दाखवतो. आणि हे मला वाटतं याचं यश आहे की कलात्मकता ही काही 2-4 व्यक्तींच्या पुरती मर्यादित राहून उपयोगी नाही, तर ती सर्व समाजाच्या पर्यंत गेली पाहिजे. अशी या आता आमच्या कांबळेंनी केलेल्या सगळ्या शिल्पकलेच्या बद्दल आपण कसं त्यांनी सांगितल्या काही गोष्टी. मुलांनी हातात चिखल घेऊन काहीतरी आपल्या घरामध्ये किती चांगल्या संस्कृती होत्या. दिवाळीमध्ये किल्ले करत होते आपण. गोकुळ अष्टमीला गोकुळ करत होतो. चिखल जमा करायचा त्याचे नाही तर वेगळे कसे वाकड्या तिकडे काही का असे ना. अजून एक आमच्या घरी गोष्ट होती. एकदा पेंटचे गणपती आमच्याकडे येऊ लागले तेव्हा बघ मनामध्ये विचार असा आला की आपल्या गावात ओबडधोबड गणपती त्यावेळी आपण पेंटचा गणपती आणू, रंगी तर सुबक असायचा. वडिलांना सांगितलं की आणू का. ते मला म्हणाले ते बघ आपल्या गावातला हा पोदार म्हणजे सोनार आपल्या घरी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो. हे ठीक आहे, ओबडधोबड असेल, पण तो गणपती मानानं एका टोपल्यामध्ये एक छोटासा पाट टाकून त्याच्यावर बसून तो आपल्या घरी आपला मान म्हणून आणून देतो. नंतर मग तो तुझी आई तो जो गणपती आहे तो बाजूला ठेवते आणि त्या टोपल्यामध्ये गहू भरून त्याला देते. कधीही त्या पैशाचं मोल केलेलं नाही, त्या गणपतीचं मोल केलेलं नाही. या परंपरा आपल्याकडे होत्या. या कला टिकवणाऱ्या परंपरा होत्या आणि ह्या कला टिकवणाऱ्या परंपरा आज कमी होत आहेत याचं दुःख मात्र मला जरूर आहे. माणसं गर्दीची झाली म्हणून काय झालं, म्हणून आपण स्वतःला एकारून घ्यायचं काय नाही. मला फक्त काही तरुण शहरांच्या मधले असे दिसतात की त्यांनी आपल्या आवडीनिवडी फार कायम ठेवलेल्या आहेत. ते दोघांनाही वेगवेगळ्या आवडीनिवडी असतील तर त्या आवडीनिवडी जपतात आणि ह्या जपलेल्या आवडीने आपलं जीवन जे आहे ते अधिक सौंदर्यपूर्ण आणि छान करतात. असा संदेश ही सगळी कलावंत मंडळी मला देतात. मला आता आम्ही बरेच वर्ष न्यायाधीश होतो, त्याच्यापूर्वी वकिली केली तर सगळ्या चांगल्याच लोकांशी काही गाठी पडत होते असं नाही. पण आता ही सगळी मोठमोठी माणसं कलेच्या दृष्टीने कांबळे, वयाच्या दृष्टीनं नाही तर कलेच्या दृष्टीनं हे यांच्यासोबत काही तास घालवायला इथे मिळाले हे केवढं मोठं माझंही भाग्य आहे. या भाग्याच्यासाठी आमच्या मकरंद शेगणे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.